नमस्कार. आज आपण आयुर्वेदाच्या 2 महत्वाच्या ग्रंथांवर जरा बोलणार आहोत. हो, वाग्भटांचं अष्टांग हृदय आणि चरकांची चरक संहिता. बरोबर. अष्टांग हृदयाचं जे सूत्रस्थान आहे त्यात तर रोजच्या जगण्याबद्दल म्हणजे दिनचर्या, ऋतुचर्या, आहार यावर खूप काही आहे. 30 अध्याय आहेत म्हणे. अगदी. आणि चरक संहिता आपल्याला आरोग्य म्हणजे काय, आनंदी कसं राहायचं, हे जे दोष आहेत वात, पित्त, कफ, त्यांची उत्पत्ती कशी होते, या सगळ्या मूलभूत गोष्टी अगदी खोलवर जाऊन सांगते. तर आज आपण काय करूया, यातल्या काही महत्वाच्या संकल्पना जरा समजून घेऊया, ज्या आजही आपल्याला उपयोगी पडू शकतील. नक्कीच. आरोग्याचा हा जो प्राचीन खजिना आहे तो उघडून बघूया थोडा. सुरुवात कुठून करायची? मला वाटतं त्रिदोषांपासून करूया. आयुर्वेदाचा आधारच आहे तो. बरोबर. त्रिदोष, वात, पित्त आणि कफ. अष्टांग हृदयात वाताचे गुणधर्म सांगितलेत. रुक्ष म्हणजे कोरडा, लघु म्हणजे हलका आणि शीत म्हणजे थंड. हो, आणि हे गुणधर्म आपल्याला जाणवतात सुद्धा. म्हणजे बघा, वात वाढला की त्वचा एकदम कोरडी पडते. अंगाचं हलकं वाटतं, अस्थिर वाटतं, थंडी वाजते. आणि पित्त, ते कसं असतं? पित्त हे थोडं सस्नेह म्हणजे किंचित तेलकट, तीक्ष्ण म्हणजे तीव्र आणि उष्ण म्हणजे गरम असतं. अच्छा, म्हणून मग पित्त वाढलं की जळजळ होते. अगदी. जळजळ होणं, आंबट ढेकर येणं किंवा चिडचिड होणं, राग येणं हे पित्तामुळे होऊ शकतं. आणि कफ? कफ हा गुरु म्हणजे जड, शीत किंवा हिम म्हणजे थंड, स्निग्ध म्हणजे तेलकट, मृदू म्हणजे मऊ आणि स्थिर असतो. ओके. त्यामुळे मग कफ वाढलं की अंगात जडपणा येतो. हो, आळस येतो, सर्दी खोकला होतो, शरीरात चिकटपणा वाढतो. तर या तिन्ही दोषांचं जे संतुलन आहे ना, तेच म्हणजे आरोग्य. आणि हे संतुलन टिकवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे तो म्हणजे आपला आहार. बरोबर. आयुर्वेदात 6 चवी सांगितल्या आहेत. मधुर म्हणजे गोड, आम्ल आंबट, लवण म्हणजे खारट, मग तिक्त म्हणजे कडू, कटू म्हणजे तिखट आणि कषाय म्हणजे तुरट. अगदी. आणि हा प्रत्येक चवीचा दोषांवर परिणाम होतो. तो कसा? म्हणजे बघा, पहिल्या 3 चवी गोड, आंबट, खारट ह्या वात कमी करतात, पण काय? पण त्या कफ वाढवतात. अच्छा. आणि शेवटच्या 3 चवी कडू, तिखट, तुरट ह्या कफ कमी करतात, पण वात वाढवतात. आणि पित्ताचं काय? आंबट, खारट आणि तिखट चवी पित्त वाढवतात. त्यामुळे आपल्या प्रकृतीनुसार आणि दोषांच्या त्यावेळच्या स्थितीनुसार आहारात चवी निवडणं खूप महत्वाचं आहे. किती इंटरेस्टिंग आहे हे. म्हणजे फक्त चव नाही. नाही, फक्त चव नाही. पुढे विपाक पण महत्वाचा आहे. विपाक म्हणजे आपण जे खातो ते पचल्यानंतर त्याचा शरीरावर काय परिणाम होतो. तो गोड, आंबट किंवा तिखट असू शकतो. आणि पदार्थांचं 20 गुणधर्म आहेत, जसं गुरु, लघु, जड, हलके, शीत, उष्ण, थंड, गरम वगैरे. त्यांचाही विचार करावा लागतो. बाप रे, म्हणजे आहार हा खूप मोठा विषय आहे आयुर्वेदात. नक्कीच. आहारासोबतच दिनचर्या म्हणजे रोजचे नियम आणि ऋतुचर्या म्हणजे ऋतूप्रमाणे आहारात आणि वागण्यात करायचे बदल हेही खूप महत्वाचे सांगितले आहेत. हो, मी वाचलं होतं व्यायाम किती करावा, तर म्हणे अर्ध्या शक्तीपर्यंतच. बरोबर. कारण जास्त व्यायामाने वात वाढतो, शरीराची झीज होते, म्हणून शक्ती जपून वापरायला सांगितली आहे. आणि जेवल्यावर लगेच अंघोळ करू नये म्हणतात. हो, कारण त्याने पचनशक्ती मंदावते, अग्नी कमी होतो. या सगळ्या छोट्या छोट्या वाटणाऱ्या गोष्टी आहेत, पण आरोग्यासाठी महत्वाच्या आहेत. आणि यासोबतच येतं सद्वृत्त म्हणजे चांगलं वागणं. अगदी. यात बऱ्याच गोष्टी येतात, जसं की भूक लागल्यावरच खाणं आणि आधीचं अन्न पचल्यावर खाणं, तेही योग्य प्रमाणात, जीर्णे हितम मितम चाध्यात. आणि सगळ्यात महत्वाचं, नैसर्गिक वेगांना थांबवू नये. म्हणजे मल, मूत्र, शिंक, जांभई, ढेकर, वायू यांना अधारणीय वेग म्हणतात. म्हणजे थांबू नये असं. हो, त्यांना मुद्दाम थांबू नये किंवा मुद्दाम निर्माणही करू नये. असं केल्याने वात, पित्त, कफ बिघडतात आणि वेगवेगळे आजार होतात. उदाहरणार्थ, समजा मलप्रवृत्ती म्हणजे शिला जाण्याची भावना दाबून ठेवली तर पोट फुगतं, डोकेदुखी सुरू होते, वाताचे त्रास वाढतात. अरे बापरे. चरक संहिता तर म्हणते की वेळ, बुद्धी आणि इंद्रियांचा चुकीचा वापर करणं हेच रोगांचं मूळ कारण आहे. परत आहाराकडे आलो तर विरुद्ध आहार टाळायला सांगतात. म्हणजे चुकीचे फूड कॉम्बिनेशन्स, जसं मासे आणि दूध एकत्र न खाणे. हो, कारण असे पदार्थ एकत्र पचायला जड जातात किंवा पचल्यानंतर शरीरात आम तयार करतात. आम
म्हणजे काय? आम म्हणजे न पचलेल्या अन्नातून तयार होणारे विषारी घटक. हे अनेक रोगांचं मूळ मानलं जातं, विशेषतः त्वचारोग, सांधेदुखी वगैरे. त्यामुळे अपचन, अजीर्ण आणि आम टाळण्यावर खूप भर दिला आहे. मग या सगळ्या पार्श्वभूमीवर आयुर्वेद निरोगी कोणाला म्हणतो? म्हणजे हेल्दी व्यक्तीची व्याख्या काय आहे? चरक संहिता खूप छान व्याख्या करते. ज्याचे दोष सम म्हणजे संतुलित आहेत, अग्नी म्हणजे पचनशक्ती चांगली आहे, धातू म्हणजे शरीरातले घटक आणि मलक्रिया व्यवस्थित आहे. आणि ज्याची इंद्रिय, मन आणि आत्मा प्रसन्न आहेत, तो स्वस्थ किंवा निरोगी. वा, यात फक्त शरीर नाही तर मन आणि आत्मा पण आलं. नक्कीच. आणि अष्टांग हृदय पण याच विचाराला पुढे नेतं. एका श्लोकात निरोगी राहण्याचा मार्गच सांगितला आहे. नित्यम हिताहार विहार सेवी समीक्षकारी विषयेष्व सक्तः दाता समह सत्यपरहा क्षमावाना आप्तोपसेवीच भवत्य रोगः. याचा अर्थ काय होतो थोडक्यात? थोडक्यात सांगायचं तर, जो नेहमी हितकर म्हणजे शरीराला चांगलं ठरेल असं अन्न वाहतो आणि वागतो, म्हणजे आहार विहार सांभाळतो, ओके. कोणतंही काम विचार करून करतो, इंद्रिय सुखांमध्ये म्हणजे खाणं पिणं मजा या जास्त अडकत नाही, दान करतो, सगळ्यांना समान मानतो, सत्य बोलतो, क्षमाशील असतो आणि अनुभवी ज्ञानी लोकांचा सल्ला घेतो, त्यांच्या सहवासात राहतो, तो निरोगी राहतो. अगदी तो निरोगी राहतो. म्हणजे बघा, यात शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि नैतिक आरोग्य सगळ्याचा विचार आहे. खरंय. फक्त काय खावं आणि काय खाऊ नये इतकंच नाहीये. अजिबात नाही. जगण्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन आहे हा. आणि उपचारांबद्दल काय सांगितलं आहे? पंचकर्म वगैरे आपण ऐकतो. हो, तर उपचार पण आहेत. पंचकर्म हे शरीरात वाढलेले बिघडलेले दोष बाहेर काढण्याचे मुख्य उपचार आहेत. त्यात काय काय येतं? वमन म्हणजे उलटीवाटे कफ काढणं, विरेचन म्हणजे जुलाबाद्वारे पित्त काढणं, बस्ती म्हणजे औषधी काढ्या किंवा तेलाचा एनिमा देऊन वात नियंत्रित करणं, नस्य म्हणजे नाकात औषध टाकणं आणि रक्तमोक्षण म्हणजे अशुद्ध रक्त काढणं. अच्छा. याशिवाय स्नेहन म्हणजे शरीराला तेल लावणं किंवा स्नेहपान म्हणजे तूप तेल पिणं, स्वेदन म्हणजे वाफेने किंवा इतर उपायांनी घाम काढणं, आणि गरज पडल्यास क्षारकर्म म्हणजे औषधी वनस्पतींचा क्षार लावणं किंवा अग्निकर्म म्हणजे उष्णतेने डाग देणं, असेही उपचार सांगितले आहेत. म्हणजे बरीच मोठी उपचार पद्धती आहे. हो, पण सगळ्यात महत्त्वाचं, चरक संहितेनुसार रोगाचं मूळ कारण काय? तर प्रज्ञापराध. प्रज्ञापराध म्हणजे आपण मगाशी बोललो तसं बुद्धीचा चुकीचा वापर. बरोबर. माहीत असूनही चुकीचं वागणं. हे माहीत आहे की हे खाल्ल्याने त्रास होतो तरी ते खाणं, किंवा हे माहीत आहे की व्यायाम करायला हवा तरी न करणं, हा प्रज्ञापराध. खरंय. त्यामुळे दोन्ही ग्रंथ शेवटी संतुलित जीवनशैली आणि योग्य आचरणावरच भर देतात. खरंच हजारो वर्षांपूर्वी सांगितलेलं हे ज्ञान आजही किती लागू होत आहे. दोष, आहार, विहार, आचरण या सगळ्याचं संतुलन साधून निरोगी कसं राहायचं याचं मार्गदर्शन मिळतं. अगदी. आणि मला नेहमी एक प्रश्न पडतो, काय? की आजच्या जगात जिथे माहितीचा एवढा बडीमार आहे, आपल्याला गुगलवर सगळं मिळतं, काय चांगलं काय वाईट हे माहीत असतं बऱ्याचदा, तरीही आपण ते का करत नाही? हा जो प्रज्ञापराध आहे, म्हणजे माहिती असूनही अयोग्य आचरण, हेच आपल्या आजच्या अनेक लाईफस्टाईल डिसऑर्डर्सचं मूळ कारण तर नाही ना? खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा. स्वतःला विचारायला हवं.